शिमोगा शहर के डीसी ऑफिस के सामने वाक़ सुन्नी मरकजी ईदगाह को खेल के मैदान के तौर पर महफूज रखने के लिए राष्ट्रभक्त बड़गा के कानूनी शोबे की जानिब से आज म्यूनसिपल कमिश्नर को क़याददाश्त पेश की गई। मेमोरेंडम पेश करते हुए तंजीम के वकील वागेश ने कहा कि ज़मीन एक सरकारी असासा है जो कई दहाइयों से अवामी इस्तेमाल में आ रही है। ये जगह शिमोगा म्यूनसिपल कॉरपोरेशन के दायरे इख्तियार में आती है और हुकूमत के मुख्तलिफ दफातर जैसे कि DC ऑफिस, RTO, जयनगर पुलिस स्टेशन, स्टेट बैंक ऑफ इंडिया और दीगर तिजारती दफातर के दरमियान वाक़ है। अवाम इस खाली जगह को रोज़मर्रा के उमूर के लिए जैसे कि बैंक, दफ्तर या पार्किंग वगैरह के लिए इस्तेमाल करते हैं। वागेश ने मज़ीद कहा कि हुकूमत ने पहले ही 2012 में जारी करदा हुक्मनामे के तहत शिमोगा मास्टर प्लान 2031 की मंजूरी दे रखी है। इस मास्टर प्लान के मुताबिक मज़कूरा जगह को अवामी पार्क के तौर पर रिज़र्व किया गया है और जोनल रेगुलेशंस में इसे गहरे सब्ज़ रंग से ज़ाहिर किया गया है जो कि सरकारी इस्तेमाल की निशानदही करता है। तंजीम ने इस बात पर तशवीश ज़ाहिर की कि कुछ अफराद इस ज़मीन को वक्फ जायदा समझकर इस पर कब्ज़ा करने की कोशिश कर रहे हैं। इन अफराद ने ज़मीन के मगरबी हिस्से में तकरीबन 1.2 मीटर से 6.8 मीटर के दरमियान एक दीवार नुमा मजहबी ढांचा गैर क़ानूनी तौर पर तामीर किया है और साल में 2 मरतबा रमज़ान और बकरीद के मौके पर इज्तिमाई नमाज पढ़कर इस ज़मीन को अपना हक़ समझने लगे हैं। याददाश्त में बताया गया है कि ज़मीन का कोई चकबंदी रिकॉर्ड मौजूद नहीं, सिर्फ एक पता आसार मोहल्ला दर्ज है जो शिमोगा के मौजूदा BH रोड और MKK रोड के दरमियानी इलाके में वाक़ है। तंजीम का दावा है कि महज एक नोटिफिकेशन के बहाने इस ज़मीन पर नाजायज़ दावा करके ज़मीन की हदूद में गैर क़ानूनी तोसी की जा रही है जो हुकूमत के साथ नाइंसाफ़ी है। राष्ट्रभक्त बड़गा के रहनुमा KE कांतेश ने कहा कि लोकल प्लानिंग अथॉरिटी के नक्शे में इस ज़मीन को निर्मित उद्यानवना यानी तरक्की याफ्ता पार्क के तौर पर नामजद किया गया है। इनका कहना था कि कानून के मुताबिक ये ज़मीन सिर्फ पार्क, शमशान या खेल के मैदान के तौर पर इस्तेमाल हो सकती है, किसी मजहबी या निजी मकसद के लिए नहीं। उन्होंने ज़ोर देकर कहा कि यह मैदान हिंदू बरादरी की शनाख्त की अलामत है और किसी भी हालत में इसे मुस्लिम बरादरी को नहीं सौंपा जाएगा। उन्होंने मज़ीद कहा कि ज़मीन से मुताल्लिक़ कुछ अहम दस्तावेज़ात कमिश्नर को सौंपे गए जिन्हें एहतियात से जांच कर अदालत में पेश किया जाना चाहिए। याददाश्त पेश करने के वक्त वकला लोकेश, सुनीता और दीगर अहम अराकीन जैसे कि कुबेरप्पा भी मौजूद थे। दूसरी जानिब म्यूनसिपल कमिश्नर मायना गौड़ा ने याददाश्त वसूल करने के बाद कहा कि मामला पहले से ही कर्नाटका हाई कोर्ट में ज़ेर समाअत है। अदालत में इस पर दोबारा समाअत हो चुकी है और जल्द ही अगली तारीख मुकर्रर होने वाली है। उन्होंने यकीन दहानी कराई कि वो अदालत के सामने हकीकत पेश करेंगे और अदालत हिदायत के मुताबिक ही आइंदा का लाही अमल इख्तियार किया जाएगा। ब्यूरो रिपोर्ट, इनकलाब न्यूज़, शिमोगा। ಶಿವಮೊಗ್ಗ ನಗರ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಕಚೇರಿಯ ಎದುರುಗಡೆ ಏನು ಆಟದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಉಪಯೋಗಕ್ಕೆ, ಆದರೆ ಕೆಲವು ಮುಸಲ್ಮಾನರು ಅದನ್ನು ವಕ್ಫಿನ ಆಸ್ತಿ ಅನ್ನೋಂಥ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಈಗಾಗಲೇ ಅದು ನಮ್ಮದು ಅನ್ನೋಂಥ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲ್ಲ. ಕೂಡ 8 ವಾರದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಅರ್ಜಿನ ತ್ವರಿತಗತಿಯಲ್ಲಿ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಈಗಾಗಲೇ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ಏನು ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದೆ ಅದನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಕಮಿಷನರ್ ಹತ್ರ ನಾವು ತಕ್ಷಣ ಈ ಒಂದು ಅರ್ಜಿನ ತಕ್ಷಣ ಇತ್ಯರ್ಥ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂಗಳ ಏನು ಹೊರಲ ಒಂದು ಅಭಿಪ್ರಾಯ ಇದೆ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಮುನ್ಸಿಪಲ್ ಕಮಿಷನರಿಗಾಗಲೇ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಸ್ಪಂದನೆ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಆಸ್ತಿನ ವಕ್ಫಿಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಡಲ್ಲ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. 2019ನೇ ಇಸ್ವಿನಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿರುವ ಬಗ್ಗೆ 2021ನೇ ಇಸ್ವಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಆಕ್ಷೇಪಣೆ ದಾಖಲಾಗಿರುತ್ತೆ. ಆ ಆಕ್ಷೇಪಣೆಯನ್ನು ನಿಗದಿತ ಸಮಯದಲ್ಲಿ ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡದಿರುವ ಬಗ್ಗೆ ಮಾನ್ಯ ಕರ್ನಾಟಕ ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯ 8 ವಾರಗಳ ಗಡುವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅದನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ವಿಧಿ 114 ಉಪನಿಯಮಗಳ ಅನುಸಾರ ಪುನರಾಮರ್ಶೆ ರಿವ್ಯೂ ಪಿಟಿಷನ್ನ ದಾಖಲು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದರ ಮೂಲಕ ಕೂಡಲೇ ಅದನ್ನು ಇತ್ಯರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಆದೇಶವನ್ನು ಮಾಡಿರುತ್ತೆ. ಈಗಾಗಲೇ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಸದರಿ ವಿಚಾರಣೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಜಾರಿನಲ್ಲಿರುತ್ತೆ. 2-3 ಹಂತದ ವಿಚಾರಣೆಗಳು ನಡೆದಿರುತ್ತೆ. ಮತ್ತೊಂದು ವಿಚಾರಣೆಯ ದಿನಾಂಕ ಮುಂದಿನ ವಾರದಲ್ಲಿ ನಿಗದಿಯಾಗಿರುತ್ತದೆ. ನಿಯಮಾನುಸಾರ ಕರ್ನಾಟಕ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಖಾತಾಗಳ ಪರಾಮರ್ಶೆ ವಿಧಿಯ ಅನುಸಾರ ನಾವು ಅದನ್ನು ನಿಯಮಾನುಸಾರ ಇತ್ಯರ್ಥಪಡಿಸ್ತೇವೆ. ಸರ್, ಈಗ ಸ್ಟೇಟಸ್ ಏನಿದೆ ಪಾಲಿಕೆ ಜಾಗ ಅಂತಾನೆ
ಯಾವುದೇ ಮಾಲೀಕತ್ವದ ಜಾಗ ಅನ್ನೋದಾಗಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ವಿಸ್ತೀರ್ಣದ ಬಗ್ಗೆ ಇದಾಗಲಿ ಅದೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ವಿಚಾರಣೆಯ ಆದೇಶಕ್ಕೆ ಒಳಪಟ್ಟು ಅದು ನಿರ್ಧಾರ ಆಗುತ್ತೆ. ವಿಚಾರಣೆ ನಡೀತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಅದು ನಿರ್ದಿಷ್ಟವಾಗಿ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಯಾವುದು ಕೂಡ ಖಾತ್ರಿ ಮಾಡಿ ಹೀಗೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಿಯಮಬದ್ಧವಾಗಿರೋದಿಲ್ಲ. ಈಗ ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತರ ಬಳಗ ಎನ್ನುವರು ಕೂಡ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದರು, ಹಲವಾರು ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಕೂಡ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ವು. ವಿವಿಧ ವಿಧದ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು, ಸಂಘಟನೆಗಳು ಮತ್ತು ವ್ಯಕ್ತಿಗತ ಅರ್ಜಿಗಳು ಕೂಡ ಹಲವಾರು ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಬಟ್ ಆದರೆ ನಮ್ಮ ಸ್ಕೋಪ್ ಆಫ್ ರಿವ್ಯೂ ಪಿಟಿಷನ್ ಈ ಎಲ್ಲ ದಾಖಲೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿರುವಂಥ ಆಧಾರಗಳು, ನಮ್ಮ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿರುವಂಥ ದಾಖಲೆಗಳು ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ನ ವಿಧಿಗಳಲ್ಲಿ ಕಮಿಷನರ್ಗೆ ಪ್ರದತ್ತವಾಗಿರುವಂಥ ಅಧಿಕಾರಗಳನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ನಾವು ಸೂಕ್ತ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ವಿಧಿ 114 ವಿರುದ್ಧ ಅನ್ವಯ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಹಲವಾರು ಬಾರಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಡೆದು ಈ ಜಾಗ ಯಾರಿಗೆ ಸೇರಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹಿಂದಿನ ಕಮಿಷನರ್ ಒಬ್ಬರು ಒಂದು ವರದಿಯನ್ನು ಕೂಡ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ವಕ್ಫ್ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಅದೇ ನೋಟಿಫಿಕೇಷನಲ್ಲಾಗಲಿ ಇದೇ ಜಾಗವನ್ನು ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿ ಅಂತೇಳಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸೂಕ್ತವಾದ ದಾಖಲೆಗಳಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ವರದಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವಿವತ್ತು ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತರ ಬಳಗದಿಂದ ಈ ಜಾಗವನ್ನು ಶಿವಮೊಗ್ಗದ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಬಳಕೆಗೆ ಉಳಿಸಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಮನವಿ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ.